मागच्या लेक्चरमध्ये आपण दोन स्विच जर सिरीज मध्ये जोडलेले असतील तर ते लॉजिकली डिनोट करताना कसे डिनोट करतात अँड, आणि दोन स्विच जर पॅरलल मध्ये जोडलेले असतील तर दे आर लॉजिकली डिनोटेड बाय ऑर. मग या सिरीज मध्ये असतील तर अँड, पॅरलल असतील तर ऑर. आता आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. एक्झाम्पल मध्ये काय विचारले बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक. हे तुम्हाला सर्किट डायग्राम दिलेली आहे, त्याचं काय लिहायचं आहे, सिम्बॉलिक लॉजिक, त्याचं लॉजिकली फॉर्म लिहायचं आहे. आणि पुढे एक क्वेश्चन विचारलाय, राईट इनपुट आउटपुट टेबल. त्याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहून त्याचं इनपुट आउटपुट टेबल आपल्याला तयार करायचं आहे. फक्त लक्षात ठेवा की इनपुट आउटपुट टेबल म्हणजे ट्रूथ टेबलच आहे, फक्त त्या व्हॅल्यू टी आपण लिहिता कशामध्ये लिहायचे, 10 लिहायचे. आता तुम्हाला पहिली सर्किट डायग्राम दिलेली आहे. सोल्युशन मध्ये तुम्हाला काय लिहायचंय बघा. पहिल्यांदा याच्यामध्ये किती स्विच आहेत, 3 स्विच आहेत, S1 S2 आणि S3. ह्या स्विचचं कन्व्हर्शन पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना त्याचं कन्व्हर्शन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, स्टेटमेंट मध्ये. मग S1 साठी कोणतं स्टेटमेंट घ्यायचं आहे, P. लेट स्टेटमेंट P कशासाठी घेतलं आपण, स्विच S1 साठी घेतलेला आहे. परत दुसरा स्विच कोणता आहे, S2, त्यासाठी स्टेटमेंट Q, स्विच S2. परत तिसरा स्विच आहे S3, त्यासाठी स्टेटमेंट कोणतं घ्यायचं, R, स्विच S3. आणि जर निगेशन असेल तर निगेशन P कशासाठी घ्यायचा, S1 कॉम्प्लिमेंट साठी. निगेशन Q कशासाठी घेणार, S2 कॉम्प्लिमेंट. निगेशन R कशासाठी घेणार, S3 कॉम्प्लिमेंट. आता इथं कुठल्याच स्विचचं निगेशन दिलेलं नाही, त्यामुळे निगेशन लिहायचं नाही. आता ह्याचा पहिल्यांदा ही स्टेटमेंट तुम्हाला लिहायची आहे, बरोबर. आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आपल्याला. आता सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना काय लिहायचं बघा, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्विचिंग सर्किट इज. वाक्य कसं येणार, सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्विचिंग सर्किट इज. आता बघा S1 हा एकच स्विच आहे, S1 म्हणजे स्टेटमेंट काय आलं, P. परत S1 ला आपण कुठं आलो, पॅरलल मध्ये, बरोबर. पॅरलल असेल तर तुमचा सिम्बॉल कोणता येणार, ऑर. हा सर्किटचा एक भाग आहे आणि तिथून तुम्ही कुठं आलाय, पॅरलल मध्ये. आता पॅरलल मध्ये आल्यानंतर इथं काय करा, ब्रॅकेट घाला, आणि हा भाग सेपरेट आहे सर्किटचा. आता इथं बघा S2 आणि S3 हे दोन्ही स्विच कसे जोडलेले आहेत, सिरीज मध्ये जोडलेले आहेत. मग सिरीज मध्ये जोडलेले असतील तर कसे कनेक्ट करतो आपण, अँड कनेक्ट करतो. मग S2 म्हणजे स्टेटमेंट कोणतं आलं, Q, S3 स्टेटमेंट R. म्हणजे इथे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, Q अँड R. हा त्याचा काय झाला, सिम्बॉलिक फॉर्म P or इन ब्रॅकेट Q अँड R. तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म जसा लिहिताय तसं सर्किट मध्ये पण त्याचं सेपरेशन दिसलं पाहिजे. मग योग्य ठिकाणी काय घालायचंय, तुम्हाला ब्रॅकेट घालायचं आहे. आता हा जो सिम्बॉलिक फॉर्म आहे ह्याचं काय तयार करायचं, आपल्याला इनपुट आउटपुट टेबल तयार करायचं आहे. मग सिम्बॉलिक फॉर्म नंतर तुम्ही लिहायचं इनपुट आउटपुट टेबल और इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल, असंही नाव आहे त्याला, इनपुट आउटपुट टेबल. आता आपली जी स्टेटमेंट आहे ती किती आहे, 3 आहे, P, Q आणि R. मग पहिला जो कॉलम आहे तुमचा तो काय येणार, P. दुसरा कॉलम Q, तिसरा कॉलम R. आता ह्या ज्या तुमच्या व्हॅल्यू आहेत त्या आपण ट्रूथ टेबल मध्ये जशा लिहिलेल्या आहेत तशाच लिहायच्या. पहिला P चा कॉलम पूर्ण करून घ्या. पहिल्या 4 व्हॅल्यू काय लिहायच्या, 1 1 1. शेवटच्या 4 काय लिहिणार, 0. जसं आपण ट्रूथ टेबल मध्ये T T T T आणि परत काय लिहितो तो 4 वेळा, F. आणि Q आणि R ची लिहिताना 2 ची जशी लिहितो आपण 1 1 1 0 0 1 0 0. हेच परत रिपीट करायचं आहे, 1 1 1 0 0 1 0 0. आता बघा, आता सिम्बॉलिक फॉर्म बघा. आता काय घ्यायचं, निगेशन नाही कुठल्या स्टेटमेंट. आता काय घ्यायचा, ब्रॅकेट घ्यायचा आहे. ब्रॅकेट कोणता आहे, Q अँड R. आता एकच ब्रॅकेट आहे,
ब्रॅकेट संपले. आता पूर्ण पॅटर्न P ऑन Q अँड R. आता झाली बघा Q अँड R. अँडला फक्त 1 1 असेल तर 1, अदरवाइज 0. बघा फक्त 1 1 असेल तर 1, बाकीच्या 3 स्टेज काय 0 आहे. फर्स्ट बघा 1 1 1 1 0 0 0 1 0 0 0 0. परत दुसरी पुढची स्टेप बघा 1 1 1 1 0 0 0 1 0 0 0 0. Now next column P or Q and R आणि P ह्याचं कुठलं स्टेटमेंट आहे ऑर स्टेटमेंट. ऑर ला फक्त 0 0 असेल तर 0, अदरवाइज 1. फक्त एका स्टेपला 0 लिहायचं आहे. 0 0 असेल तर 0, अदरवाइज बाकीच्या 3 स्टेप आहेत त्याला काय येणार 1 येणार. नाउ सी फर्स्ट 1 1 1 1 0 1 1 0 1 1 0 1. पुढची स्टेप बघा 0 1 1 0 0 0 0 0 0 0 0 0. एक तुमचं काय तयार झालं इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल. आता याला जर 3 मार्क असतील तर तुमचा 1 मार्क हा कशासाठी आहे सिम्बॉलिक फॉर्मला. 1 मार्काच्या क्वेश्चन मध्ये पण फक्त सिम्बॉलिक फॉर्म विचारला जातो 1 मार्कासाठी, आणि टेबलला तुम्हाला 2 मार्क आहेत. असे एकूण 3 मार्क असतील. आता बघा दुसरं एक्झाम्पल. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा 2 स्विच आहेत S1 आणि S2 आणि परत त्याचा कॉम्प्लिमेंट आहे S1 कॉम्प्लिमेंट आणि S2 कॉम्प्लिमेंट. मग सोल्युशन मध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय लिहायचं आहे 4 स्टेटमेंट लिहायचे आहेत. मग ती 4 स्टेटमेंट लिहिताना बघा सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना तुम्हाला स्विच जे आहे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं आहे स्टेटमेंट मध्ये. आता सोल्युशन मध्ये पहिल्यांदा तुमचं स्टेटमेंट काय येणार P. P कशासाठी घेतला तुम्ही स्विच S1 साठी. परत निगेशन P कशासाठी घेणार स्विच S1 कॉम्प्लिमेंट. परत S2 साठी कुठलं स्टेटमेंट येणार Q स्विच S2 आणि निगेशन Q कशासाठी येणार स्विच S2 कॉम्प्लिमेंट. ही 4 स्टेटमेंट तुम्हाला लिहायचीच आहे बघा. आणि आता आपल्याला काय लिहायचं आहे सिम्बॉलिक फॉर्म. आता ह्याच्यानंतर तुमचं वाक्य कुठलं येणार द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्विचिंग सर्किट इज. आता सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना सर्किट मध्ये बघा हा एक भाग आहे हा दुसरा भाग आहे. मग पहिल्या भागामध्ये तुम्हाला काय दिसतं S1 कॉम्प्लिमेंट हा S2 शी कसा जोडलेला आहे सेरीज मध्ये. मग सेरीज मध्ये असेल तर कनेक्शन कुठलं येणार अँड. नाउ सी S1 कॉम्प्लिमेंट म्हणजेच कुठला आला निगेशन P. परत सेरीज S2 म्हणजे सेरीज असेल तर काय येणार अँड, आणि S2 म्हणजे कुठलं स्टेटमेंट आलं Q. हा सर्किटचा एक भाग आहे त्यामुळे याला काय करा ब्रॅकेट घाला. परत तिथून कुठं आलो आपण पॅरलल मध्ये. पॅरलल मध्ये असेल तर सिम्बॉल कोणता येणार तुमचा ऑर. परत ब्रॅकेट घाला. आता इथं बघा S1 म्हणजे कुठलं स्टेटमेंट आलं P. S1 हा S2 कॉम्प्लिमेंटला कसा जोडलेला आहे सेरीज मध्ये, म्हणजे तुमचं कनेक्शन काय येणार अँड, आणि S2 कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आला निगेशन Q. सिम्बॉलिक फॉर्म बघा लक्षात आला का. आता ह्याचं इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला तयार करायचं. याच्यानंतर तुम्ही काय लिहायचं इनपुट आउटपुट टेबल. आता याच्यामध्ये किती स्विच आहेत स्विच 2 आहेत म्हणजे स्टेटमेंट किती आली 2 आली. एक P आणि दुसरं Q. नाउ सी टेबल. फर्स्ट कॉलम P, सेकंड कॉलम Q, थर्ड कॉलम निगेशन P, फोर्थ कॉलम निगेशन Q. आता पुढचा कॉलम तुम्हाला काय करायला लागणार आहे ब्रॅकेट. फर्स्ट ब्रॅकेट कोणता आहे निगेशन P अँड Q. त्याच्यानंतरचा ब्रॅकेट P अँड निगेशन Q. आणि लास्ट दोन्हीचं कुठलं स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट. लास्ट टोटल पॅटर्न निगेशन P अँड Q ऑर P अँड निगेशन Q.
1 0 0. तुम्ही इथं आता ट्रूथ टेबल तयार करायला शिकलेला आहात. त्याच्यामध्ये तुम्ही TF मध्ये टेबल तयार केलेलं आहे. तसंच टेबल आहे, फक्त 1 0 मध्ये लिहायचं आहे. निगेशन P चं निगेशन, 1 चं निगेशन काय येणार 0, 1 चं निगेशन 0, 0 चं निगेशन 1. परत बघा Q, निगेशन Q 0 1 0 1. आता निगेशन P अँड Q या दोन्हीचं दुसरा कॉलम आणि तिसरा कॉलमचं कुठलं स्टेटमेंट आहे अँडला फक्त 1 1 असेल तर 1, अदरवाइज 0. नाउ सी फर्स्ट व्हॅल्यू 1 0 0 0 0 0 1 1 1 0 1 0. नाउ सी नेक्स्ट कॉलम P अँड निगेशन Q. आता P अँड निगेशन Q पहिला आणि चौथा कॉलम 1 0 0. तर दुसरी व्हॅल्यू बघा 1 1 1 0 0 0 आणि 0 1 0. आणि लास्ट ह्या दोन्हीचं कुठलं स्टेटमेंट आहे ऑरला फक्त 0 0 असेल तर 0, अदरवाइज 1. नाउ सी फर्स्ट व्हॅल्यू 0 0 0 0 1 1 1 0 1 0 0 0. आता इथे तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म 1 मार्क, टेबलला 2 मार्क आहे. समजलं? सर्किट डायग्राम दिली तर त्याचा काय लिहायचं तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म. फक्त सिम्बॉलिक फॉर्म दिला विचारलं तर फक्त 1 मार्कासाठी विचारतील. 3 मार्कासाठी असेल तर मग सिम्बॉलिक फॉर्म आणि काय विचारतील इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल. आता तुम्हाला आपला दुसरा जो टाइप आहे एक्झाम्पलचा, तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिलेला असेल आणि त्याची काय काढायची आपल्याला सर्किट डायग्राम काढायची. आणि ही जी एक्झाम्पल आहे ती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये